हातगाडी विक्रेते आणि नाश्ता सेंटर चालकांचा जनसुराज्य युवा शक्ती पक्षात जाहीर प्रवेश। हातगाडीवाले व नाश्ता सेंटर विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार समितदादा कदम। मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल मिरज हातगाडी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच चहा नाश्ता सेंटरच्या महिलांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला। जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा व महिलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, मिरज तालुका अध्यक्ष सुनील बंडगर, अनुराज देवकाते, पंच, सांगली शहर जिल्हाध्यक्ष अल्ताफ रोहिले, अरविंद पाटील सोनी, नाना घोरपडे, जिल्हा संघटक समीर मालगावे, सोनवणे आदीसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। जनसुराज्य युवा शक्ती पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बिरलिंग अर्जुन सिंग जनाला, यल्लाप्पा नाटेकर, रमेश साटे, बाबासाहेब बावळे, सुनील गवळी, बाळू विभूते, रवींद्र सातपुते, शानूर अत्तार, भारती शिंगे, लक्ष्मी बनसोडे, अमीना मुलानी, शिल्पा कांबळे, छाया बाने आदींनी यावेळी प्रवेश केला। येणाऱ्या काळात हातगाडीवाले व चहा नाश्ता सेंटरच्या चालकांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या अडीअडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यावेळी सांगितले। आज या ठिकाणी मिरजेतील हातगाडी त्याचबरोबर चौकीदार अशा सर्वच प्रमुख मंडळींचा पक्षामध्ये एक समाजातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरापासून सगळ्या मिरजेतील प्रमुख मंडळी आज या ठिकाणी आपल्या जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी, बाहेरच्या लोकांना येणाऱ्या अहोरात्र सेवा, यामधनं त्यांना येणारा जो त्रास आहे, इतर सर्वच गावगुंडांपासून ते सगळ्यांचा जो त्रास आहे त्याचा बंदोबस्त इथनं पुढच्या काळामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे केला जाईल। त्याचबरोबर त्यामध्ये ज्या काय त्यांच्या अडीअडचणी आहेत त्यासाठी आपल्या पक्षातर्फे समीरभाई मालगावी, पंकज मेहत्रे असणारे सर्वच, रघुनाना घोरपडे, सर्वच मंडळी, बापालाल, सगळीच आमची मंडळी या ठिकाणी मदत करतील आणि सुनील बंडगर सारखा जो या पक्षाचा पहिल्यापासून सक्रिय कार्यकर्ता आहे, ज्यानं स्वतःच एक हॉटेल व्यावसायिक असल्यामुळे त्याला सगळ्या अडचणी मिळतील, एक चांगली संघटना करून कशा पद्धतीनं हे यांच्या कुठल्याही अडचणींना कसं दूर केलं जाईल याची ताकदीनं प्रयत्न आम्ही सगळे करू। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये त्यांना महापालिकेच्या आणि PWD माध्यमातून पक्क कशा पद्धतीचं त्यांना जागा दिली जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि नक्कीच त्यांच्या सगळं उदरनिर्वाहासाठी एक चांगली व्यवस्था आम्ही करून घेऊ। एवढंच मला या ठिकाणावरून सांगायचं आणि बाहेरच्या लोकांनी चांगली सेवा रुग्णांना कशी दिली जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण पक्षाच्या माध्यमातून प्रमुख मंडळींसाठी करू। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।